इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. विकासाच्या नावाखाली मृत्यूचे सापळे, रस्ते खोदणाऱ्यांची आता खैर नाही. उच्च न्यायालयाचा धाक दाखवत दाभोळेंचा प्रशासनाला जाब. इचलकरंजी शहरात सध्या विकास कामांचा असा काही सुसाट वारा सुटला आहे की विकासाच्या नावाखाली रस्ते चक्क चाळणी करून ठेवले आहेत. भुयारी, गटारी, केबल, गॅस पाईपलाईन आणि न जाणो अजून काय काय. शहरात इतकी खोदकामे झाली आहेत की आता रस्ता कुठे आणि खड्डा कुठे असा प्रश्न पडण्याइतपत इथल्या परिस्थितीने भीषण रूप धारण केले आहे. पण असो, प्रशासनाला विकास हवा आहे, मग त्यासाठी रस्ते काय आणि नागरिकांचे कंबरडे काय यांच्याशी आता काय देणे घेणे. या खड्डेमय विकासाने हैराण झालेले भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी आता महानगरपालिकेच्या दारात जाऊन धडक दिली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना रस्ते खोदले आहेत आणि आता ते पावसाच्या पाण्याने भरल्यावर काय अवस्था होईल याची भीती नागरिकांना वाटत आहे. पाण्यात लपलेले ते जीवघेणे खड्डे म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळाच. या दुचाकीस्वारांची, महिलांची आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांची जी काही दैना होणार आहे तिची कल्पनाही न केलेली बरी. दाभोळे यांनी आपल्या निवेदनात थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या चाबकाची आठवण करून दिली आहे. 2013च्या जनहित याचिकेचा आणि 2025च्या आदेशाचा संदर्भ देत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांनी कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोणाची, हा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना आता उत्तरदायी धरले पाहिजे असे ठणकावून सांगितले आहे. आता पाहायचे की प्रशासनावर दाभोळेंच्या या निवेदनाचा काही परिणाम होतो का, की हे निवेदनही फाईलच्या ढिगाऱ्यात कुठल्या तरी खड्ड्यात गुडूप होते. शहराचा विकास व्हावा हे सर्वांनाच मान्य आहे, पण तो विकास नागरिकांच्या जीवावर उठून व्हावा हे काही सुजाण लोकशाहीचे लक्षण नव्हे. तेव्हा इचलकरंजीकर आता ही प्रशासकीय खड्डेवारी कधी संपणार याकडे डोळे लावून बसले आहेत. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.